नमस्कार, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। वेळ झाली आहे न्यूज टॉप 9 ची आणि सुरुवात करणार आहोत 9 राजकीय बातम्यांनी। विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सरशी, नागपूर आणि औरंगाबादमध्ये विजय, तर भाजपच्या खिशात फक्त कोकणची जागा। अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयाच्या उंबरठ्यावर। अगदी काही वेळातच चित्र स्पष्ट होणार। भाजपच्या डॉक्टर रणजित पाटलांनी केली होती फेर मतमोजणीची मागणी आणि गेल्या 28 तासांपासून या ठिकाणी मतमोजणी सुरू। जनतेला खोक्याचं राजकारण चालत नाही, शिक्षक आणि पदवीधरांनी भाजपला नाकारलं। संजय राऊतांचं पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीवरून भाजप शिंदे गटावर टीकास्त्र। जो मध्यमवर्गीय आहे, उच्च मध्यमवर्गीय, सुशिक्षित आणि पदवीधर यांनी भाजप आणि त्यांच्या सरकारचा पूर्ण पराभव केला, नाकारलाय, नापास केला। 4 फेब्रुवारीला अर्थातच उद्या राजकीय भूमिका स्पष्ट करेन। विजयानंतर सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया। बाद झालेल्या मतांमध्ये सर्वाधिक मतं आम्हाला मिळाली आणि जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे, त्यासाठी जोर लावणार। विजयानंतर सत्यजित तांबेंची माहिती। सर्वच राजकीय प्रश्नांच्या बाबतीमध्ये मी 4 तारखेला सविस्तरपणे आपल्याला बोलवणार आहे। 4 तारखेला नाशिकमध्ये आपण एक इंटरॅक्शन पत्रकारांबरोबर आपण ठेवू आणि त्याच्यात मी सगळी भूमिका माझी स्पष्ट करेन। काँग्रेसच्या माध्यमातून विजय झाला असता तर आनंद झाला असता। नाशिक पदवीधरचे विजयी उमेदवार सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया। आनंद होत असताना हा विजय जर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जर झाला असता तर मला जरा जास्त आनंद झाला असता, परंतु ते होऊ शकलं नाही आणि म्हणून एक मनामध्ये दोन्ही प्रकारच्या संमिश्र भावना आहेत। पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। सत्यजित तांबे अपक्ष म्हणून निवडून आले। नाशिकची ही जागा काँग्रेसकडे गेली असं बोलणार नाही, सुधीर तांबेंचं सूचक वक्तव्य। तर संवादामधून प्रश्न मिटवता आला असता आणि सत्यजित तांबेंनी अपक्षच राहावं, सुधीर तांबेंचा सल्ला। या निवडणुकीमुळे काँग्रेसने आपलं एक सीट कमी केलं असं वाटतं। मी पहिल्या वेळेस अपक्ष म्हणून निवडून आलो, तो सत्यजित आता अपक्ष म्हणून निवडून आलेला आहे। त्यामुळे ही जागा तशा अर्थाने काँग्रेसकडे आता गेली असं मी म्हणणार नाही, परंतु बघूया पुढे काय होतं ते। संघर्षाच्या काळात संयम ठेवून जिंकता येतं, हा परिपाठ। अमोल मिटकरींचं सत्यजित तांबेंना अभिनंदन करताना ट्विट। तर जवळचा मित्र गमावल्यानंतर आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय हा नव्या पिढीसमोर आदर्श। मानस पगारच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर मिटकरींकडून तांबेंचं कौतुक। नागपूरची जागा शिक्षक परिषदेनं लढवली, भाजपनं लढवली असती तर जिंकलो असतो। गाणार यांच्या पराभवानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। तर नाशिकमध्ये तांबेंना महाविकास आघाडीकडून टार्गेट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही आरोप। नाशिक जो मतदारसंघ आहे त्या ठिकाणी सत्यजित तांबे यांचं अभिनंदन करेन की महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यांच्या विरुद्ध त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न हा महाविकास आघाडीने केला, पण अपक्ष म्हणून निवडणूक लढवू नये। अतिशय भरघोस मतांनी ते निवडून आले आणि म्हणून त्यांना देखील माझ्या शुभेच्छा आहेत। त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो। निवडणुकीतील विजयानंतर सत्यजित तांबे योग्य तो निर्णय घेतील, अजित पवारांचं सूचक विधान। तांबे घराणं काँग्रेसच्या विचारांचं असल्याचंही वक्तव्य। अख्खं घराणं, त्यांचे वडील असतील, त्यांचा पूर्ण परिवार असेल, हा काँग्रेसच्या विचाराचा आहे। त्यांचे आजोबा असतील, सगळे काही असतील आणि त्याच्यामुळं माझा अंदाज आहे की सत्यजित तांबे त्याच्याबद्दल निवडून आल्यानंतर ते योग्य तो निर्णय घेतील। आणि काल विधान परिषदेच्या 4 जागांचा निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरात विजयाचा गुलाल उधळण्यात येतोय। कशा ठिकाणी कोणता जल्लोष करण्यात येतोय ते आपण आता पाहूया। सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबेंचा विजय, तर महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील पराभूत। विजयानंतर तांबेंच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। नाशिक पदवीधर निवडणुकीतील विजयानंतर सत्यजित तांबेंच्या कुटुंबियांकडून स्वागत, सुधीर तांबेंकडून सत्यजित तांबेंचं औक्षण आणि तांबेंचं अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते आणि मित्रपरिवारांची रात्री 2 वाजता सुद्धा गर्दी। नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील पराभूत। निवडणूक एकतर्फी होणार असं सांगितलं, मात्र जनतेनं त्यांना घाम फोडला। परिषदेच्या निकालावरून शुभांगी पाटलांचा भाजपवर निशाणा। उमेदवाराला कोण कसं निवडून आलं याच्याशी मला घेणं देणंही नाही, कारण की 35,000 जी म्हटली जात होती एकतर्फी निवडणूक ती चुरशीपेक्षाही जास्त झाली, घाम फोडणारी निवडणूक झालेली आहे। म्हणजे समोरच्या व्यक्तीला घाम फुटलेला आहे की नेमकं 35,000 मतं घेणारी मुलगी कोण आहे।
नागपुरात महाविकास आघाडीच्या सुधाकर आडबालेंचा विजय, भाजपच्या नागो गाणार यांचा पराभव, काँग्रेस नेत्यांचा एकमेकांना पेढे भरवत जल्लोष. औरंगाबादमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे चौथ्यांदा विजयी, भाजपच्या किरण पाटलांचा पराभव आणि विजयानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष. कोकण शिक्षक पदवीधर निवडणुकीमध्ये भाजपच्या ज्ञानेश्वर म्हात्रेंचा विजय, शेकापचे बाळाराम पाटील यांचा पराभव, म्हात्रेंच्या पारड्यात 20,683 मतं तर बाळाराम पाटलांना 10,997 मतं. आणि मतं मिळाल्यानंतर लोकांचा गळा कापणं ही भाजपची रणनीती आणि भाजपच्या या रणनीतीचा मात्र पराभव, नाना पटोलेंचा फडणवीसांसह मोदींवरही घणाघात. औरंगाबादमध्ये सांगितलं की आम्ही जुनी पेन्शन लागू करण्याचा विचार करू. मग ते सरकारमध्ये होते, स्वतः अर्थमंत्री होते, तातडीने कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन त्यांना न्याय देता आला असता. पण खोटं बोलणं आणि रेटून बोलणं आणि लोकांची मतं घेणं आणि मग त्यांचे गळे कापणं, हा जो भाजपचा जी काही मानसिकता आहे ती आता सगळ्यांना समजलेली आहे. विधान परिषदेचा निकाल भाजपच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा निकाल, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची प्रतिक्रिया. या निवडणुकीचा साधारण कल बघता अक्षरशः सत्ताधारी पक्षाला ही एक चपराक आहे. मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आताच्या रुलिंग पार्टीला सत्ताधारी पक्षाला विचार करावा लागणारा हा निकाल आहे. आणि पुन्हा एकदा वळूयात न्यूज टॉप 9 कडे. आता पाहूयात 9 मोठ्या बातम्या. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांकडून नारायण राणेंना मानहानीची नोटीस, राणेंनी राऊतांवर बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप, राऊतांना राज्यसभेत खासदार बनवण्यासाठी मी पैसे खर्च केले असं राणेंचं वक्तव्य. भाजपमध्ये अनेक पोपटला, नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांची 4 आण्यांची लायकी नाहीये, खासदार संजय राऊतांचा भाजप नेत्यांवर हल्लाबोल. नारायण राणे असतील, किरीट सोमय्या असतील किंवा अन्य कोणी असतील, यांना मी भाजपचे पोपटलाल म्हणतो. ते फक्त पोपटासारखे बोलत असतात, मागचा पुढचा विचार न करता. तर यांची चारण्याची पण लायकी नाही. चिंचवड कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी ठाकरे गटाची बैठक सुरू, नीलम गोऱ्हे आणि पुण्याचे संपर्क प्रमुख सचिन अहिरांच्या उपस्थितीत बैठक, दोन्ही विधानसभेतील इच्छुक उमेदवार आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा सुरू. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आज बैठक, कसबा पोटनिवडणुकीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार. आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी मनसेची तयारी, पुण्यामध्ये आज मनसेचा संकल्प मेळावा, मनसेचे नेते बाळा नांदगावकरही उपस्थित राहण्याची शक्यता. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क फेस्टिव्हलचं आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन. दरम्यान आदित्य ठाकरेंच्या स्वागताच्या लावलेल्या बॅनरवर अज्ञातानं मारला कट, बॅनरचा काही भाग फाडल्याचंही समोर. मुंबईसह प्रमुख शहरात हल्ला करण्याची धमकी, तालिबानच्या नावानं राष्ट्रीय तपास यंत्रणेला धमकीचा मेल आल्याची माहिती, एनआयएच्या अधिकृत मेलवर ईमेल आल्यानं तपास यंत्रणेकडून मुंबई पोलिसांना सतर्कतेचा इशारा. आणि नव्या अभ्यासक्रमावरून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे 2 गट, नवा अभ्यासक्रम यंदापासून लागू करण्यात यावा या मागणीसाठी पुण्यात आज विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आंदोलन. दरम्यान 3 दिवस आधीच नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचा सरकारकडून निर्णय. आमदार राजन साळवे यांचे पीए सुभाष मालप यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची नोटीस, राजन साळवेंच्या चौकशीनंतर आता त्यांच्या पीएची सुद्धा चौकशी होणार.